रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. संतांचे चरित्र म्हणजे संत चरित्र ही आपली चिंतन मालिका चालू आहे. आज संत चरित्र भाग 5. चार भागामध्ये आपण संतांच्या चरित्राचं चिंतन करत असताना भक्त शिरोमणी नामदेवराय आणि ज्येष्ठ संत सावतोबा यांचं चरित्राचा थोडा आपण चिंतन करत आहोत. नामदेवरायांचं चरित्र विशाल आहे, अलौकिक आहे, महान आहे. संतांचं चरित्र वर्णन करत असताना त्यांच्या चरित्राची, त्यांच्या लीलेचं चमत्कारापेक्षाही त्यांचं वागणूक जे आहे, दैनंदिन त्यांचं जीवन जे आहे महाराज, ते मात्र खूप अलौकिक आहे. चमत्कार तर तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. चमत्कार तर लोकांना तेवढ्यापुरतं दाखवायचे असतात. माऊली ज्ञानोबरायांनी भिंत चालवली फक्त जीवनामध्ये एकदा, रेड्यामुखी वेद बोलवला फक्त एकदा, पण संबंध जीवन जर बघितलं तर चमत्कार दाखवले नाहीत महाराज. कारण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं सांगते, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. नामदेवरायाच्या जीवनामध्ये सुद्धा नामदेवरायाचं जीवन असंच देवाच्या भोवती फक्त देव, पांडुरंग आणि पंढरी एवढंच मर्यादित. पांडुरंगाशिवाय दुसरा विषय नाही, पंढरीशिवाय दुसरं क्षेत्र नाही. काही झालं तरी पंढरी सोडायची नाही आणि पांडुरंगाला सोडायचं नाही, अशीच त्यांची दिनचर्या, असाच त्यांचा निश्चय. एकदा माऊली ज्ञानोबरायांना असं वाटलं, माऊली ज्ञानोबा पंढरपूरला गेले, पांडुरंगाकडे गेले आणि आता नामदेवराय तिथे भेटले. नामदेवराय म्हणजे भक्त शिरोमणी हो, त्यांचा आदर सर्वच करायचे. पण मागच्या कथेमध्ये मी सांगितलं होतं, ज्यावेळेला संत मेळा झाला, धर्मसंमेलन झालं, त्यावेळेला नामदेवराय निवृत्तीनाथांच्या सुद्धा पाया पडले नाहीत. ते नामदेवराय आता मात्र जेव्हा ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला आले, त्यावेळेला आता नामदेवरायांनी मात्र ज्ञानदेवांच्या चरणी लोटांगणच घातलं. महाराज स्वतः वर्णन करतात, नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी. लोटांगण घातले नामदेवे, लोटांगण घातले नामदेवी. महाराज म्हणतात, स्वतः नामदेवराय सांगतात की माझ्या भेटीसाठी ज्ञानेश्वर महाराज आले आणि मी त्यांना लोटांगण घातलं. महाराज का लोटांगण घातलं? कारण आता महिमा कळलाय. एकीकडे नाम आहे, एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे भक्ती आहे, एकीकडे सदैव मुक्ती आहे. ज्ञानी आहे, योगी आहे, ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांचे राजे आहे. पण सोबतच विठोबाचे प्राण सखे सुद्धा आहेत. विठोबाचे प्राण सखे आमचे नामदेवराय सुद्धा विठोबाचे लढवाळ बघतायत महाराज. दोघांची भेट झाली आणि मग माऊली ज्ञानोबराय नामदेवरायांना म्हणतात, नामदेवराय आमच्या बरोबर तीर्थयात्रेला चला. ज्ञानदेव म्हणे नामदेवा प्रती ऐकावे विनंती एक माझी. मी विनंती करतो, तुम्ही तीर्थयात्रेला चला. पृथ्वीची तीर्थे करावी समस्त, पृथ्वीची तीर्थे करावी समस्त, पहावे महंत साधुजन. पृथ्वीवरचे सर्व तीर्थ आपण एकदा तीर्थयात्रेला जाऊ. कोण म्हणतात? माऊली ज्ञानोबराय नामदेवरायांना म्हणतात. पण नामदेवरायाचं तर एकच आहे, आमची मिराशी पंढरी. आम्ही पंढरी सोडून जाणार नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही भरपूर तीर्थक्षेत्र पाहिले पण पंढरीसारखं क्षेत्र नाही. एकादशी सारखं रोत नाही आणि पंढरीसारखं क्षेत्र मी कुठे येणार नाही. कोण म्हणतात? नामदेवराय म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामदेवा पृथ्वीची तीर्थे करावी समस्त, पहावे महंत साधुजन. जीवनमुक्ता तुझं नाही काही काज, इच्छा असे मज त्वाही यावे. तुम्ही जीवनमुक्त आहे मला माहितीये, तुम्ही भक्त शिरोमणी आहे ही माहितीये, तुम्ही देवाचे लाडके आहे ही माहितीये, पण माझी अशी इच्छा आहे ती तुम्ही सोबत यावं. तेव्हा नामदेवराय म्हणतात, माऊली ज्ञानोबराय एक काम करा, तुम्ही आमच्या देवाला विचारा.
नामा म्हणे तुम्ही पुसावे विठ्ठला, देता आला मला मीही येतो, देता आज्ञा मला मीही येतो. देवाने जर आज्ञा दिली तर मी सुद्धा तीर्थयात्रेला येतो, असं नामदेवरायांनी माऊली ज्ञानोबारायांना सांगितलं. हा तीर्थयात्रेचा प्रसंग आहे. नामदेवरायांच्या जीवनातल्या तीर्थयात्रा वेगळ्या आणि नामदेवरायांच्या जीवनातलं भारत भ्रमण वेगळं, हे दोन वेगवेगळे भाग आहेत. माऊली ज्ञानोबारायांच्या सोबत जेव्हा नामदेवराय तीर्थयात्रेला गेले, तो तीर्थावळीचे काही प्रसंग आहेत महाराज. त्यातला हा गोड असा प्रसंग आहे की माऊली ज्ञानोबारायांनी शेवटी देवाला सांगितलं, देवा या नाम्याला माझ्या सोबत दे बरं. कुठे जायचंय? तीर्थयात्रेला जायचंय. पण आता नामदेवरायाची इच्छा पंढरपूर सोडायची नाही. नामदेवराय म्हणतात देवाला विचारा. तेव्हा देवाने सांगितलं, नामदेवराय अरे ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत तुझ्या सोबत आहे, याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे. ते जर म्हणतात तीर्थयात्रेला चल, यापेक्षा भाग्याचा उदय काय आहे महाराज. माझी परमिशन आहे, माझी परवानगी आहे, पण तू जा तीर्थयात्रा. हा सोनी परब्रह्म, हा सोनी पंढरीनाथ पाहे ना मयाकडे, म्हणे नवल केवटे भाग्य तुझे. तुझं भाग्य आहे. काय भाग्य आहे तुझं? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. करीतसे आदर संगतीचा, करीतसे आदर संगतीचा, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. अरे माऊली ज्ञानोबाराय हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत आणि त्यांच्यासोबत जर तीर्थयात्रेला जायचा तुझा योग असेल तर यापेक्षा काय भाग्य आहे. जा बिनधास्त जा, ते तुझी काळजीही घेतील आणि तुझी तीर्थयात्रा सुद्धा चांगली त्या ठिकाणी होईल, असं भगवंतानी सांगितल्यानंतर मग मात्र नामदेवराय तयार झाले. पण तयार झाल्यानंतर सुद्धा नामदेवरायाचं पंढरपूर सोडायचं मनच नव्हतं महाराज. कारण नामदेवरायाचं पूर्ण मी सांगितलं ना, त्यांना विठोबाशिवाय देव नाही, पंढरी शिवाय क्षेत्र नाही महाराज. मोठ्या म्हणजे मनावर दगड देऊन नामदेवराय तीर्थयात्रेला तयार झाले. एक सांगू का तुम्हाला, हो नामदेवराय जसे दगड ठेवले असेल ना, त्यापेक्षाही जास्त देवाने दगड ठेवला असेल आपल्या शातळ्यावर. का? कारण देवाला सुद्धा आपला भक्त दूर गेलेला महाराज आवडत नाही. नाम्यासारखे भक्त, नामदेवरायांसारखे भक्त, देव सुद्धा त्यांची विसंग म्हणजे त्यांचा वियोग देवाला सुद्धा सहन होत नाही. देव सुद्धा त्या ठिकाणी, देवानी म्हटलं तर खरी की नामदेवरायाला घेऊन जा, पण देव सुद्धा त्या ठिकाणी मनातल्या मनात म्हणायला लागले, कसं होईल माझं, माझा नामा इथे राहणार नाही. बघा शेवटी देवाने परवानगी दिली, नामदेवराय तयार झाले. पण नामदेवरायाने सांगितलं, माऊली मी फक्त पांडुरंगाशिवाय दुसरं भजन करणार नाही, विठ्ठल विठ्ठल शिवाय मी भजन करणार नाही, तुम्ही कुठेही न्या मला. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्ही चला तर खरी आमच्या सोबत. मग माऊली ज्ञानोबारायांसोबत नामदेवराय तीर्थयात्रेला महाराज निघाले. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर कुठे कुठे गेले हो, असं म्हणतात द्वारकेला गेले, राजस्थानला काही ठिकाणी गेले. बरंच तीर्थयात्रा ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत देवानी केली, नामदेवरायांनी केली. एक असं त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना वाटलं असावं की नामदेवरायांना थोडं त्यांची परीक्षा घ्यावी, किंवा ते जे सगुण भक्ती किंवा ज्ञानी भक्त जीवनमुक्ताच्या बाबतीत त्यांचा जो विचार आहे तो एकदा आपण विचार करून बघावा. दूर तीर्थयात्रेला जात असताना एका जंगलामध्ये गेले. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे नामदेवराय मला तहान लागली, तहान लागली मला. मग नामदेवराय म्हणतात, विहीरच नाही ना कुठे, काय करायचं. आता मी तुम्हाला सांगत होतो कुठे कुठे गेले, तर एका अभंगामध्ये वर्णन आलंय नामदेवरायांच्या. नामदेवराय म्हणतात, पश्चिम प्रभास आधी करुणी द्वारका, पाहिल्या सकाळी का मोक्ष पुऱ्या,
पंथी पावन तीर्थे करुणी सकळीक प्रक्षाळी पातके वासनेचे. ह्या सर्व तीर्थयात्रा केल्या, पण नामदेवराय काय नामदेवरायाचं काय होतं माहितीये का? परिपंढरीचे प्रेम नामयाचे जीवी माऊली आठवी पांडुरंग. जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि नानी परतोनी ते दोन्ही येती मागे. आणि परत येता महाराज दोघही जीवनमुक्त. कोण दोघं? माऊली ज्ञानोबाराय ही जीवनमुक्त, नामदेवराय ही जीवनमुक्त. जसं मी सांगितलं, माऊली ज्ञानोबाराय ज्ञानी भक्त आणि नामदेवराय ही भक्त, लढिवाळ देवाचे भक्त. दोघेही निघाले तेव्हा त्यांना एक तहान लागली. एक विहीर दिसली, पण विहीर खूप खोल होती, उतरायला जागा नव्हती. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवा तहान लागली. मग आता कसं करायचं? पाणी तर खूप खोल आहे विहिरीमध्ये ना. आपले माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, काय हरकत नाही, मी काय करतो, मी एक रूप घेतो, छोटस रूप घेऊन मी पाणी पिऊन येतो. कारण माऊली ज्ञानोबाराय महाराज योगी आहेत, ज्ञानी आहेत, सिद्ध आहेत. आणि ते सिद्ध आणि ज्ञानी असल्यामुळे त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय गेलेत, विहिरीजवळ गेले. आता माऊली आहे तो, ते परीक्षाचा एक प्रकारचा तो चमत्कार आहे, लीला आहे. आणि मग त्या ठिकाणी माऊलींनी सूक्ष्म रूप धारण केलं, विहिरी जवळ गेले, पाणी पिऊन वापस आले. आणि नामदेवरायला म्हणतात, नामदेवराय मी गेलो, मी आलो जाऊन, तुम्ही काय करणार? तुम्ही कसं करणार? नामदेवराय म्हणतात, ते मला ते योग वगैरे ते सूक्ष्मरूप वगैरे ते जमत नाही. मग तुम्ही काय करायचं? मी जाऊन तुमच्यासाठी नाही तुम्ही आणायचे. मग काय करायचं काय? नामदेवराय म्हणतात, हे बघा माऊली, तुम्ही ज्ञानी भक्त आहात, तुम्ही मुक्त आहात, हे सर्व खरं आहे. तुम्हाला सूक्ष्म रूप घेऊन त्या ठिकाणी जावं लागलं असेल, पण मी ज्ञानी नाही, मी योगी नाही, मी मोठा सिद्ध नाही. त्याच्यामुळे माझी जबाबदारी पांडुरंगाची आहे. पांडुरंगाने मला इथे पाणी आणून द्यायचं. माऊली ज्ञानोबाराय, पण ते कसं आणणार? नामदेवरायांनी धावा सुरू केला मग देवाचा. श्रीपंढरी शापतीत पावना, नाही का? नामदेवरायांचा धावा सुरू झाला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका. झालं, देवाचं नाव सुरू झाले महाराज. नामचिंतन सुरू केलं. कुठं पाणी? तुका म्हणे, जीवा थोर झाले सुख, ना ठेवायची भूकत, भूकही गेली, तहानही गेली, फक्त एकच, विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल नामाचा फक्त जप सुरू झाला, जप सुरू झाला. नामदेवराय विठ्ठल नामाचा जप करतायत. परिणाम असा झाला, त्या विहिरीतलं पाणी महाराज वर आलं. आणि मग विहिरीतलं पाणी वर आल्यानंतर नामदेवरायाने गेले, ओंजळीनं पाणी घेतलं आणि पिले. माऊली ज्ञानोबाराय बघतात, नामदेवा खरोखर तू धन्य आहेस रे, तू पांडुरंगाचा खरोखर लढिवाळ बघताय. मला तरी सूक्ष्म रूप घेऊन जावं लागलं आणि पाणी प्यावं लागलं, तुला तुझ्यासाठी तर स्वतः पांडुरंगाने विहिरीचं पाणी वर आणलं. बघा मी का सांगतो आहे, ज्ञानी भक्तापेक्षाही ज्या भक्तांनी आपला भार देवावरती टाकला त्यांची काळजी देव जास्त घेतो. एवढंच फक्त या उदाहरणावरून सांगायचं आहे. त्यांचा भार वाहे माथा, त्यांचं सर्वस्व देव बघतो महाराज. कारण त्यांनी सर्व भार आपला देवावरती घातलेला आहे. तुका म्हणे घालू देवावरी भार, त्याच्यावरती भार घातला ना, मग काळजी करण्याचं कारण नाही. हे या कथेतून, या उदाहरणाहून, तीर्थयात्रेच्या तीर्थावळीच्या या प्रकारामध्ये आपल्याला दिसतं. झालं, माऊलींनी सांगितलं. वर्णन अभंगामध्ये वर्णन असं आलंय, मग नामयापती बोले ज्ञानदेव, मजे कौपा हो साध्य असे, लगिमेचे लागव करुणी देवसरी उतरुणी भितरी घेतले उदक. मी सांगून गेलो, कथारूपाला सांगून गेलो, प्रमाण असं आहे. त्यानंतर ज्या वेळेला माऊली ज्ञानोबाराय ते पाणी पिऊन वर आले, तर नामदेवांच्या बाबतीत काय घडलं तेही सांगितलं. अभंगाचं प्रमाण जर द्यायचं झालं तर ते सांगतो. तव गडगडीत कुप उदके ओसंडला, तव गडगडीत कुप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा, ज्ञानदेव म्हणे झाले अभिन्नव, कैसा ऋणिया देव केला येणे. स्वतः माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे नामदेवा
तुम्ही कसा ऋणी केला हो देव. का गडगडीत कुप उदके ओसंडला, विहिरीचं पाणी वर आलं महाराज. काय सांगावं. अशा प्रकारे नामदेवरायांचं चरित्र, नामदेवरायांच्या कथा, बऱ्याचशा चमत्कारिक कथा आहेत. एक कथा सांगतो आणि आज थांबून उद्या पुन्हा चिंतन करू. असं आहे, तीर्थयात हीच कथा थोडी सांगतो. हीच कथा पुढे काय झालं ते सांगतो आणि थांबतो. तीर्थयात्रा करून नंतर ज्ञानदेव, माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय पंढरपूरला आलेत. पंढरपूरला माऊली ज्ञानोबाराय आणि नामदेवराय परत आले. परत आल्यानंतर सर्व फिरून आल्यानंतर नामदेवरायला जसं पंढरी दिसली महाराज, जळजळीत सोन कळस दिसतो आगळ, बरवे बरवे पंढरपूर विठोरायाचे नगर. पंढरपूर दिसल्या दिसल्या नामदेवरायांनी मला लोटांगणच घातलो. माहेराला जशी मुलगी येते ना महाराज, तसं नामदेवराच्या वेळेला पंढरीला वापस आले सर्व तीर्थयात्रा करून. चरण पंढरीची माती कपाळा लावली आणि म्हणतात, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. अशा प्रकारे पंढरीला आलो, पंढरीचं दर्शन झालं महाराज आणि विठ्ठलाजवळ धावत गेले, मिठी मारली, देवाला मिठी मारली. आणि नामदेवराय जसे रडायला लागले तसा देव सुद्धा रडायला लागला. मी का सांगतो, मुक्त झाले, जीवनमुक्त झाले, ज्ञानी झाले, पण तरीही भक्त राहिले. हा चौथा पुरुषार्थ जो आहे ना, त्यापेक्षाही हा पाचवा पुरुषार्थ मोठा आहे महाराज. मुक्तीनंतरची जी भक्ती आहे ती नामदेवरायांची भक्ती आहे, म्हणून त्यांना भक्त शिरोमणी असं म्हटलं जातं. नामदेवराय आले, देव रडायला लागले, देवानी रुक्मिणीने ओवाळणी घातली वगैरे भरपूर कथा आहे. पण नामदेव पांडुरंगरायाने सांगितलं, नामदेवा अहो तुम्ही तीर्थयात्रा करून आले ना, मग आता आपल्याला मावंद करावं लागेल. मावंद करायचं आहे आणि माझ्या मावंदाला सर्व ब्राह्मणाला जेवायला बोलायचं. विप्र द्विज पंढरपुरातल्या सर्व ब्राह्मणांना बोलवायचं जेवायला आणि सर्व संत मंडळींना जेवायला बोलवायचं, कारण तुम्ही तीर्थयात्रा करून आले, आपण मावंद करू. मावंद पांडुरंग परमात्माने अनंत नावाचा ब्राह्मणाचा वेश घेतला, रूप घेतलं आणि स्वतः पांडुरंग नामदेवरायासोबत पंढरपुरातल्या ब्राह्मणांना आमंत्रण द्यायला गेले की उद्या मावंद आहे, सर्वांनी जेवायला या. आणि सावता महाराज, गोरा कुंभार, सर्व अशा संत, चोखा मेळा आदी सर्व संतांना आमंत्रण गेली की उद्या तुम्ही आमच्याकडे मावंद असल्यामुळं जेवायला या. अनंत ब्राह्मणांनी आमंत्रण दिलं. कशाचं आमंत्रण? मावंद आहे. कशाचं? नामदेवराय तीर्थयात्रा करून आले म्हणून. देवाने सांगितलं, निवृत्ती ज्ञानदेव जगन्मित्र सोपान, सावता जालन घेऊन सरिषे, चोखा मेळा बंका काठीकर पुढे, दोही बाही देवडे सनकाधिक, नामयाचे पाठी चाले केशी राज, लागावया रज चरणीचे. नामदेवराय पुढे आणि हा देव मागे अनंत ब्राह्मणाचं रूप घेऊन, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगतात की बाबा तुम्ही या आमच्या घरी, उद्या मावंद आहे. आणि मग मावंदाला सर्वांना सांगितलं महाराज, हजारो लोकांचा स्वयंपाक, पंचपक्वान्नाचं जेवण, सर्व त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी पंढरपुरातले आणि हे संत महात्मे जेवायला आले. आता एकीकडे ब्राह्मण आणि दुसरीकडे कोण हो? संत. चोखा महाराज कुठल्या जातीत जन्माला आले? शेना महाराज कुठल्या जातीत जन्माला आले? सावता माळी महाराज कुठल्या जातीत जन्माला आले? गोरा महाराज, गोरोबा काका, असे सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, असे सर्व महान संत पंक्तीला बसले महाराज. एकीकडे ब्राह्मण बसले. जेवण सुरू झालं. स्वतः देव त्या ठिकाणी वाढणं करतोय. रुक्मिणी देवी वाढणं करतात, सर्वांचे पाय धुतात आणि म्हणतात, बा पुंडलिक वरदे घ्या आता, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. आणि चालू महाराज. जेवण सुरू झालं. नामदेवराय नंतर जेवायला बसले. नामदेवराय जेवायला बसले. नामदेवरायांनी त्या ठिकाणी देवाचा धावा केला, देवा जेवायला ये माझ्यासोबत. देव म्हणतो, नामदेवा अरे तू काय बोलावतो,
तुझ्या बोलावण्याच्या अगोदरच मी तिथे येणार जेवायला, कारण मला तुझ्याच सोबत जेवायचं आहे. असं म्हणतात. नामदेवराय जिथं बसले त्या नामदेवरायाच्या ताटापाशी देव जाऊन बसला आणि नामदेवरायांच्या ताटामधलं महाराज देव जेवायला लागला. एक शिंप्याच्या कुळात जन्मलेला नामदेवराय भक्त संत नामदेव महाराजांच्या उष्टदेव खाऊ त्या ठिकाणी खाऊ लागला महाराज. मी सांगून गेलो, सोनार, शिंपी, माळी असे एका पंक्तीला ब्राह्मणांनी बघितलं, एक चाललं काय, हा अनंत नावाचा ब्राह्मण त्या शिंप्याच्या ताटात जेवतो, त्याचं उष्ट खातो. काय 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 पातक, मोठं पातक आहे. आम्हालाही भ्रष्ट केलं. आणि ते ब्राह्मण ओरडायला लागले, अरे अनंता, कोण रे तू, असं करतो का आमच्या पंक्तीला त्यांना, आणि तुला काही लाज शरम आहे की नाही, कोणाच्या ताटात जेवतो आहे. अरे तू ब्राह्मण आहे, तुला सोहळ ओळ काही आहे की नाही, तुला सोहळ ओळ काही आहे की. देव म्हणतो, अरे कशाचं सोहळ, कशाचं ओळ, पवित्र सोहळी एक तीचा भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित. अरे सोहळ माझे भक्त तेच सोहळे आहेत, बाकी सर्व ओळ आहेत. देव जेवायला लागला, नामदेवरायांसोबत जेवला. नंतरची कथा आहे. नंतर पुन्हा आणखी ब्राह्मण नाराज झाले. देवाने सांगितलं, ठीक आहे, उद्याची पंगत फक्त ब्राह्मणाला. दुसऱ्या दिवशी पण ब्राह्मण जेवायला आले. देवानी त्यांनाही आपलं रूप दाखवलं. नंतर ब्राह्मणांच्या लक्षात आलं, हे नामदेवराय म्हणजे साधे सोपे नाहीत, हे देवाचे जीवलक तर आहेतच आहेत, पण नामदेवराय आणि देव यांच्यात भेदही करता येणार नाही. अशा प्रकारे नामदेवरायांची कथा आहे महाराज. नामदेवरायांच्या तीर्थावळीचे अभंग, मोठं लेखन त्यावरती आहे. मोठे अभंग नामदेवरायांनी तीर्थावळीचे रचलेले आहेत. ते अभंग जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की नामदेवरायांची तीर्थयात्रा किती गोड झाली. असे नामदेवराय, असं त्यांचं चरित्र आहे. आणखी नामदेवरायांच्या चरित्राच्या काही गोष्टी आहेत, काही कथा आहेत. उद्याच्या भागामध्ये, पुढच्या भागामध्ये आपण त्या 1-2 कथा बघू आणि नामदेवरायांचं चरित्रचा समारोप करून आणखी आपले दुसऱ्या एखाद्या आपले आवडते सर्व संत त्यांचं चरित्र आपण नंतर बघूया. आज आपण तुर्तास नामदेवरायांच्या चरित्रावर आज इथे थांबू. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत एकदा संतांचं भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.